आषाढी एकादशी निमित्त घरच्या घरी भट्टीप्रमाणे कुरकुरीत खारी शेंगदाणे कसे बनवायचे ते पाहूया। तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपल्याला मोठ्या साईजचे घ्यायचे जेणेकरून आपले खारे शेंगदाणे परफेक्ट बनतील। आता इथे एका कढईमध्ये पाणी उकळून घेतलंय, त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून शेंगदाणे टाकून घेतलेत। 7 ते 8 मिनिटं आपल्याला शेंगदाणे छान उकळून शिजवून घ्यायचेत आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपले शेंगदाणे चवीला छान लागतात। 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे छान शिजलेले आहेत। ते ओळखण्यासाठी तुम्ही त्याची साल बघू शकता। शेंगदाण्याच्या वरची साल सुकली की समजून घ्यायचं आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत। आता एका चाळणीवरती त्याला निथळायला ठेवायचं आणि निथळून घेतलेले शेंगदाणे कॉटनवरती टाकून सुकून घ्यायचे। 30 ते 35 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे पूर्णपणे सुकलेले आहेत। सुकून घेतलेले शेंगदाणे हे एका वाटीमध्ये घ्यायचे आणि त्यानंतर कढईमध्ये 1 वाटी मीठ टाकायचं आणि मीठ थोडंसं गरम झालं की त्यावर आपले शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि मंद गॅसवरती त्याला सतत भाजत राहायचं। आता हे भाजत असताना तुम्हाला याला सतत हलवावं लागणार आहे जेणेकरून आपले शेंगदाणे सर्वत्र एकसारखे शेंगदाणे भाजत असताना आपल्याला गॅस लो टू मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे। वेळ लागेल पण आपले शेंगदाणे आजपर्यंत छान भाजतील आणि एकदम भट्टीप्रमाणे कुरकुरीत बन। 1 महिना तर सोडा, 2-3 महिने शेंगदाणे आरामात टिकतील, पण त्याआधी घरच्यांनी टिकवले पाहिजे, हो ना। या आषाढी एकादशीला बाहेरून न आणता घरच्या घरीच असे कुरकुरीत शेंगदाणे नक्की ट्राय करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करा।